आणि यानंतर पुन्हा एकदा नागपुरात जाऊयात। आज नागपुरात आरएसएसचा मेळावा होतोय, दसरा मेळावा होतोय आणि त्याच निमित्तानं सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे पोहोचतायत। हेडगेवारांच्या स्मृतीला त्यांनी आदरांजली अर्पण केलेली आहे आणि त्यानंतर आता ते विशेष कार्यक्रमासाठी रवाना होत आहेत। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते आज शस्त्रपूजन होणार आहे। अगदी थोड्याच वेळात या सोहळ्याला सुरुवात होणार आहे। नागपुरात संघाचा विजयी दशमीचा हा मेळावा आणि त्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नितीन गडकरी यांची हजेरी आहे। रामनाथ कोविंद सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात दृश्यांमध्ये। रामनाथ कोविंद हे उपस्थितांशी संवाद साधतील आणि त्यानंतर भाषणांना सुरुवात होणार आहे। शताब्दी वर्ष असल्यामुळे यंदाचा हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। शताब्दी वर्षामध्ये होणारा हा पहिलाच महत्त्वाचा असा संघाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे डॉक्टर मोहन भागवत यांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष असेल। नागपुरात संघाचा विजयदशमी उत्सव काही वेळातच स्वयंसेवकांच्या सादरीकरणाला कवायतींना सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर महत्त्वाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल। यंदाचं शताब्दी वर्ष असल्यामुळे या विजयदशमी उत्सवासाठी आणि मेळाव्यासाठी देश विदेशातील प्रमुख पाहुण्यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे। व्यासपीठावर आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहायला मिळतात, चंद्रशेखर बावनकुळे आहेत, नितीन गडकरी सुद्धा उपस्थित आहेत आणि त्या व्यतिरिक्त काही इतर महत्त्वाचे पाहुणे सुद्धा आहेत। थोड्याच वेळात सरसंघचालक मोहन भागवत हे तिथे पोहोचतायत आणि त्यानंतर त्यांच्या आगमनानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल। नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे प्रमुख अतिथी आहेत। तर सरसंघचालक मोहन भागवत आणि रामनाथ कोविंद हे दोघे सुद्धा आता मैदानावर पोहोचलेले आहेत। रेशीमबाग मैदानावर त्यांचं आगमन झालंय। त्यांच्या आगमनानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल। सुरुवातीला कवायती आणि सादरीकरण होईल आणि त्यानंतर भाषणांना सुरुवात होणार आहे। कोविंद हे उपस्थितांशी संवाद साधतील आणि त्यानंतर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं शताब्दी वर्षाचं भाषण होईल। शताब्दी वर्षामध्ये होणारा हा पहिलाच महत्त्वाचा मोठा असा हा सोहळा आणि त्या निमित्तानं विविध विषय या संदर्भात ते नेमकं काय बोलतात हे पाहायचं आहे। आजवरचा संघाचा प्रवास आणि पुढील काही वर्षांसाठीची रणनीती आणि महत्त्वाचे विचार या सगळ्या संदर्भात ते काय संबोधन करतात हे पाहायचं आहे। अधिकची माहिती जाणून घ्या, प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत आहेत। प्रवीण, सरसंघचालक मोहन भागवत हे पोहोचलेले आहेत, पुढील कार्यक्रमाला किती वेळात सुरुवात होईल? सरसंघचालक मोहन भागवत आणि त्यांच्यासोबतच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सुद्धा दाखल झालेले आहेत आणि मिनिट टू मिनिट जो कार्यक्रम ज्या पद्धतीने सांगितला आहे तसाच हा कार्यक्रम दरवर्षी असतो आणि आताही सुरू आहे। आता मुख्य अतिथींचं आगमन झालेलं आहे आणि यानंतर उद्घोष भाषण जे आहे ते अतिथींचं होईल। नंतर सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण होईल। आता या भाषणाला उत्कंठा असते देशभरामध्ये, कारण की या भाषणामध्ये सरसंघचालक जी भूमिका मांडतात ती भूमिका संघाची अधिकृत भूमिका असते आणि यानंतर संघाचा एक वर्ग होत असतो उन्हाळ्यात, तेव्हा एक भाषण होत असतं, त्याही भाषणाला अत्यंत महत्व असतं। त्यामुळे या दोन भाषणामध्ये सरसंघचालक ही संघाची भूमिका ते मांडत असतात। यापूर्वीही केंद्र सरकारकडून किंवा काही राज्यामध्ये जिथे जिथे भाजप प्रणित सरकार आहे त्या सरकारांच्या वतीनं काय काय केलं जावं या संदर्भामध्ये काही भूमिका संघाच्या भाषणामध्ये सरसंघचालकांनी मांडल्या होत्या आणि त्या अनुषंगानं नंतर त्या सरकारांकडून त्या गोष्टी करून घेण्यातही संघ यशस्वी झाला होता। त्यामुळे आजच्या या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत काय भूमिका मांडतात याकडे लक्ष लागलेलं आहे। त्यासोबतच आज अनेक देशांचे राजदूत जे आहे भारतामध्ये, विविध देशांचे जे भारतामध्ये राजदूत असतात ते सुद्धा दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी एक विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे। नितीन गडकरी नागपूरचे खासदार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ते सुद्धा संघवेशामध्ये इथे दाखल झालेले आहेत, इथे उपस्थित आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा संघवेशामध्ये या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत। आता थोडा वेळ पथसंचलन आणि कवायती ज्या आहेत त्या होतील आणि त्यानंतर उद्घोषण जे आहे ते सुरू होईल। या भाषणाला महत्व यासाठी आहे की आजच्या 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 100 वर्षामध्ये संघाचा प्रवास कुठपर्यंत झाला,
20 स्वयंसेवकांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सुरू झाला होता आणि आज बरोबर आहे प्रवीण, तुम्ही सोबत राहा. अधिकची माहिती जाणून घ्यायची आहे. तर या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे, ती दृश्य आपण पाहतोय. संघा तक्ष हाय येत आहे ना बोला ना. लाव मी काय बरं ठीक आहे. ओके मी म्यूट राहतो. ठीक ध्वज प्रणाम 1 2 3 नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदुभूमे सुखं वर्धितोऽहम् महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते प्रभो शक्तिमन् हिंदुराष्ट्रांगभूता इमे सादरं त्वां नमामो वयम् त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम् शुभामाशिषं देहि तत्पूर्तये अजय्याञ्च विश्वस्य देहि शक्तिम् सुशीलं जगद्येन नम्रं भवेत् श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गम् स्वयं स्वीकृतं न सुगङ्कारयेत् समुत्कर्षनिःश्रेयसस्यैकमुग्रम् परं साधनं नाम वीरव्रतम् तदन्तस्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा हृदन्तप्रजागर्तु तीव्रानिशम् विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर् विधायास्य धर्मस्य संरक्षणम् परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम् समर्था भवत्वाशिषा ते भृशम्
भारत माता की जय। हो जा प्रणाम। 1 2 3 आक्रमण। सभी मंचासीन अधिकारी, उपस्थित सज्जन वृंद, माता भगिनी तथा गणवेशधारी कुर्सी पर बैठे स्वयंसेवक अपना स्थान कृपया ग्रहण करें। संघ दक्ष स्कंद संघ प्रत्युत प्रचलनम केंद्रतः प्रचल। हो जा प्रणाम। 1 2 3 संघ प्रदक्षिणं संचलिष्यति। गणस्तंभ विहार गणशः दक्षिणतः चतुर्भ्यः। घोष वामभ्रम प्रचल। उधर से निकलना स्टेज पता है कौन सा वाला स्टेज उसके पीछे है ना पता वो दिख रहा है आखिरी वाला चलो एक मिनट भाई मैं क्या बोला लिंक से डालना हो लिंक से ये अभी मैं फिर यहाँ से हमको बाहर कर देंगे अभी लिंक है ना लिंक हाँ ब्रेक नंतर पुन्हा स्वागत। नागपुरातील संघाच्या कार्यक्रमात सहभागी होऊयात।
मंत्र स्थिती युद्ध सिद्ध गती प्रयोगितो गुरु प्रहार युती चतुष्क गुरु तर संघाचा हा विजयादशमी सोहळा पार पडतोय. आपण हा लाईव्ह आपल्या स्क्रीनवर पाहतोय. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा पार पडतोय. संघाचं शताब्दी वर्ष आहे आणि निमित्तानं मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. RSS प्रमुख मोहन भागवत हे सुद्धा यावेळी उपस्थित आहेत. त्याचबरोबर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती आहे, या सोहळ्याला उपस्थिती आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा यावेळी या सोहळ्यासाठी हजर आहेत. संघाचा महत्त्वाचा असा सोहळा, शताब्दी वर्ष त्यानिमित्तानं हा सोहळा पार पडतोय. विजयादशमी सोहळा, संघाचा शताब्दी वर्षानिमित्त हा विजयादशमी सोहळा पार पडतोय आणि यामध्ये 21,000 स्वयंसेवक हे उत्सवात सहभागी झालेले पाहायला मिळतात. RSS स्वयंसेवकाचं हे पथसंचलन आपण पाहतोय. सप्टेंबर 1925 रोजी दसऱ्याच्या हिंदू सणाच्या निमित्तानं हेडगेवार यांनी एक शिस्तबद्ध केडर म्हणून RSSची स्थापना केली होती. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधळकर यांच्याकडून. प्रवीण, आता कवयत पण या कवयाची काही तांत्रिक अडचणीमुळे आमच्या प्रतिनिधींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. त्यांच्याशी आपण पुन्हा संवाद साधूयात. मात्र आपण पाहतोय संघाचा विजयादशमी सोहळा नागपुरात पार पडतोय आणि या निमित्तानं अनेक महत्त्वाचे पाहुणे हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर परदेशी पाहुणे सुद्धा या निमित्तानं या सोहळ्यासाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या RSSच्या स्वयंसेवकांचं हे पथसंचलन आपण या निमित्तानं पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्यासाठी खास करून हजर आहेत. त्याचबरोबर नितीन गडकरी उपस्थित आहेत. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन होईल आणि या स्वयंसेवकांचं, RSSच्या स्वयंसेवकांचं आपण हे पथसंचलन पाहतोय. डॉक्टर किशोर हेडगेवार यांनी RSSची स्थापना ही 27 सप्टेंबर 1925 रोजी केली होती.